नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण प्रेग्नंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं केव्हा आणि कशी सेवन करावीत याविषयी बघणार आहोत। फळांचा विचार केला असता ताजी फळं आणि सुकवलेली वाळलेली, ज्याला आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो, असे दोन प्रकार होतात। शक्यतो कोणत्याही व्यक्तीसाठी ताजी फळं ही श्रेष्ठ असतात। प्रेग्नंट म्हणजे गर्भवती महिलेचा विचार केला असता पपई, अननस आणि फणस या 3 फळांचे सेवन वर्ज्य करणे गरजेचे आहे। अन्य फळांच्या बाबतीत प्रामुख्याने नियम असे आहेत की जी फळे सेवन केली जाणार आहेत ती ताजी असावीत, कुठल्याही प्रकारे शीतगृहात संरक्षित केलेली नसावीत। फळं सेवन करत असताना भोजनाच्या म्हणजेच जेवणाच्या अर्धा तास अगोदर सेवन करावीत। फळांचे रस म्हणजेच ज्यूस काढून सेवन करण्यापेक्षा फळे कापून आणि आंब्यासारखी फळे पिळून सेवन करावीत, जेणेकरून शरीराला फायबर्स प्राप्त होतील, पोट साफ न होण्याची समस्या दूर होईल। तसेच भरपूर वेळेला ज्यूस सेवन करीत असताना त्यात साखर टाकली जाते किंवा काही अन्य गोष्टी टाकल्या जातात, फ्रीजमध्ये ठेवून थंड केले जाते। तर अनेक वेळा बाजारातून प्रिझर्व केलेली ज्यूस सेवन केली जातात। असे ज्यूस गर्भवतीसाठी अयोग्य आहेत। साधारणतः ज्या ऋतूत जी फळे येतात ती सेवन करणं उत्तम असतं, परंतु चव बदल म्हणून एखादे फळ थोड्या प्रमाणामध्ये सेवन करण्यास हरकत नाही। केळी किंवा अनेक फळांच्या बाबतीत शक्यतो ती फळं कुठल्याही रासायनिक पद्धतीने पिकवलेली नाहीत असे बघावे। गर्भवती महिलांसाठी गोड मोसंबी, गोड संत्री, केळी, आंबा, ड्रॅगन फ्रूट, चिकू इत्यादी उत्तम असतात। शहाळाचे पाणी आणि त्यातील मलई गर्भवतीसाठी उत्तम असते। बाळाचे वजन कमी असेल तर ज्या शहाळ्यात मध्यम मलई असेल असे निवडून त्यातील गोड मधुर पाणी घ्यावे आणि सोबत त्यातील मलई देखील सेवन करावी। यामुळे बाळाचे वजन वाढते, तसेच शरीरातील पाणी देखील योग्य टिकून राहते। ज्या महिलेचे वजन अधिक असते अशा महिलेने मलई नसणारे नारळ पाणी प्यावे। असे नारळ पाणी चवीला थोडे तुरट गोड असते। ड्रायनट्सचा विचार केला असता अक्रोड आणि रात्री भिजवून सकाळी सेवन केलेले बदाम हे उत्तम असतात। अक्रोड साधारणतः 1 ते 2 या प्रमाणात आणि बदाम 2 ते 3 या प्रमाणात सेवन करावेत। तसेच याच्यासोबत 4 ते 8 संख्येने काळ्या मनुका सेवन केल्यास उत्तम। असे हे ड्रायनट्स सकाळच्या वेळी सेवन करावेत, परंतु ज्या गर्भवती महिलेस सकाळी मळमळ किंवा उलटी याचा त्रास असेल त्यांनी ड्रायनट्स सेवन करू नये। किमान सकाळच्या वेळेला तरी हे सेवन करू नये। पिस्ते, काजू यांचे सेवन अत्यंत कमी प्रमाणात किंवा क्वचितच सेवन करावेत, अन्यथा ते उष्णता वाढवतात। ड्रायफ्रुट्समधील अंजीर हे देखील उत्तम असते। ताजे अंजीर श्रेष्ठ असते। अशा प्रकारे गर्भिणीने योग्य वेळी म्हणजे भोजनाच्या अगोदर अर्धा तास फळांचं सेवन केल्यास निश्चितच ते गर्भवती महिलेसाठी आणि बाळासाठी पोषण करणारे ठरत असते। योग्य प्रमाण म्हणजे साधारणतः दिवसाला 1 ते 2 फळं सेवन केल्यास ते आरोग्यदायक ठरत असते। नमस्कार।